तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीचे पुढील शब्द वाचत आहोत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्या. TO2 MAKE मेक. टू मेक म्हणजे बनवणे, तयार करणे. तुम्ही माझ्यामागे रिपीट करा. OT HER ऑदर म्हणजे इतर. ANI MALS ॲनिमल्स म्हणजे प्राणी. DECIDED डिसाइडेड म्हणजे ठरवले. TEASE टीज म्हणजे चिडवणे किंवा छेडणे, खोड काढणे. BEGAN बिगॅन म्हणजे सुरुवात केली. TO2 WALK वॉक म्हणजे चालणे. AROUND अराउंड म्हणजे सभोवती. TREES ट्रीज म्हणजे झाडे. इथं सिंग्युलर प्लुरल आहे बघा. हे प्लुरल आहे, अनेक वचन आहे. हो की नाही? यस लागले, अनेक वचन झालं. याचं सिंग्युलर काय? ट्री. सिंग्युलर म्हणजे एक वचन आणि प्लुरल म्हणजे अनेक वचन. हो की नाही? इथं ट्रीज आहे ना. ट्रीज हे काय? प्लुरल आहे. काय? हां. याचं सिंग्युलर काय होते मग? ट्री होते. काय होते? लक्षात ठेवा. सिंग्युलर प्लुरल. सिंग्युलर सिंगल म्हणजे एक, प्लुरल म्हणजे अनेक. LEFT लेफ्ट म्हणजे डावा. डावी बाजू असते की नाही, ते लेफ्ट. RIGHT राईट म्हणजे उजवा. DOWN डाऊन म्हणजे खाली. TO2 ACT ॲक्ट टू ॲक्ट म्हणजे कृती करणे. SCA RED स्केअर्ड म्हणजे घाबरलेला. पे अटेन्शन PAY पे. ATTENTION अटेन्शन म्हणजे लक्ष. आणि पे अटेन्शन म्हणजे लक्ष द्या. KEFT KEPT केप्ट म्हणजे ठेवले. कीपचं दुसरं रूप आहे. केप्ट. हो ना? क्रियापदाचे किती रूप होतात? 4 रूप असतात. पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप असते की नाही. तर हे कीपचं दुसरं रूप आहे, केप्ट. राईट ऑन विथ वर्क RIGHT राईट. ON ऑन. WITH विथ. WORK वर्क. राईट ऑन विथ वर्क म्हणजे कुठेही लक्ष न देता काम सतत चालू ठेवणे. राईट ऑन विथ वर्क म्हणजे कोणी किती जरी समजा आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला तरी लक्ष द्यायचं नाही, आपापलं काम चालू ठेवायचं. म्हणजे राईट ऑन विथ वर्क. काय? राईट. GRIN ग्रीन म्हणजे वरवरचे हसते, उगोचं हसणं. ग्रीन. हो की नाही? ते आपलं GREEN ते ग्रीन म्हणजे हिरवा. ते पण ग्रीन आहे, हे पण ग्रीन आहे. उच्चार सारखा आहे. हो की नाही? होमोफोन सांगा म्हणलं ह्या ग्रीनचं तर GREEN हे येईल. GREENचं होमोफोन सांगा म्हणलं तर GRIN येईल. हो की नाही? होमोफोन सारखा उच्चार. ठीक आहे. पुढे AT ॲट LAST
लास्ट. ॲट लास्ट. ॲट लास्ट म्हणजे सरते शेवटी. HARD. हार्ड म्हणजे कठीण. हार्डच्या अपोजिट वर्ड काय आहे मग? हार्ड म्हणजे कठीण, अवघड. त्याच्या अपोजिट वर्ड सांगा इंग्रजीमध्ये. काय येईल? इझी येईल. सॉफ्ट पण येईल, हो की नाही, त्या अर्थानुसार. आता हार्ड म्हणजे कठीण जर म्हणलं तर इझी म्हणजे सोपे, हो की नाही. पुढे HIDDEN. हिडन. हिडन म्हणजे लपलेला. ENEMY. एनिमी म्हणजे शत्रू. ह्याच्या अपोजिट वर्ड, एनिमीच्या अपोजिट वर्ड आरुषी फ्रेंड. एनिमीच्या अपोजिट वर्ड फ्रेंड. लक्षात ठेवायचं. पुढचा शब्द पहा. डेंजर. DANGER. डेंजर म्हणजे धोका, संकट. डेंजर काय म्हणायचं? त्याच्या अपोजिट वर्ड काय येईल मग? सुरक्षित, सेफ. काय येईल? सेफ. ट्रू. ट्रू म्हणजे सत्य. ह्याच्या अपोजिट वर्ड, ट्रूच्या अपोजिट वर्ड तुम्ही परीक्षेत लिहिता, बरेचदा विचारतात. सत्य, असत्य. फॉल्स. काय येते? फॉल्स. ट्रू, फॉल्स. FALSE. फॉल्स म्हणजे चुकीचं. रिप्लाइड. REPLIED. रिप्लाइड. रिप्लाइड म्हणजे प्रत्युत्तर दिले. JUST. जस्ट. जस्ट म्हणजे आत्ताच, इतक्यात, नुकतंच. इतके अर्थ होतात. जस्ट म्हणजे आत्ताच पाऊस पडला, हो की नाही. जस्ट म्हणजे आत्ताच, इतक्यात पाऊस पडला, हो की नाही. आत्ताच सर आले, हो की नाही. आत्ताच शाळा भरली, हो की नाही. असं. टू शार्पन. TO. टू. SHARPEN. टू शार्पन. टू शार्पन म्हणजे तीक्ष्ण, धारधार करणे. धार लावणे. शार्पन काय? वाईल्ड बोर काय करत राहते? शार्पन हिज टस्क. द वाईल्ड बोर वॉज शार्पनिंग हिज टस्क. शार्पन म्हणजे धार लावणे, बरोबर आहे की नाही. त्याच्या टस्कला, त्याच्या सुळ्या दाताला धार लावत असते, बरोबर आहे की नाही. शार्पन. वेपन्स. WEAPONS. वेपन्स. वेपन्स म्हणजे हत्यार. ते वाईल्ड बोरचे वेपन्स कोणते असतात तरी मग? काय असतात? व्हेरी गुड. टू बी रेडी. TO. टू. BE. रेडी. टू बी रेडी म्हणजे तयार असणे. SUFFER. सफर. सफर म्हणजे अनुभवणे, सोसणे, नुकसान सोसणे, हो की नाही. जर तुम्ही अभ्यास करणार गेल्या तर तुम्हाला सफर करावं लागेल, हो की नाही. तुम्हाला सहन करावं लागेल की नाही, त्याला म्हणायचं सफर. एखाद्या आजारानं तो आजार सोसत आहे. ही वॉज सफरिंग. तो सोसत आहे. ही वॉज सफरिंग फ्रॉम अ डिसीज. तो एका आजारातून जात आहे, एक आजार सहन करत आहे, सोसत आहे. सफर. दॅट. THAT. दॅट. दॅट म्हणजे तो किंवा ती किंवा ते. BEST. बेस्ट. बेस्ट म्हणजे सर्वात चांगला. टू बी प्रिपेअर्ड. TO2. BEB. प्रिपेअर्ड. PREPARED.
RED टू बी प्रिपेअर्ड च्यासाठी तयार होणे. LEAVE लिव्ह म्हणजे सोडणे, निघून जाणे. नाही, मी बितनाळ सोडत आहे. आय एम लिव्हिंग बितनाळ. हो की नाही, म्हणजे मी आता बितनाळ निघत आहे, जात आहे, सोडत आहे. हो की नाही, असं लिव्हिंग. लिव्ह PIG पिग म्हणजे डुक्कर. PAIR पेअर म्हणजे जोडी. मॅच द पेअर योग्य जोडी लावा. पेअर म्हणजे काय, जोडी. पॉइंटेड POINTED पॉइंटेड म्हणजे तीक्ष्ण, धारधार. पॉइंट असते की नाही, सुईला पॉइंट असते. लईच पॉइंटेड आहे म्हणता की नाही, लईच पॉइंट आहे म्हणजे लईच धारदार आहे, तीक्ष्ण आहे, त्याला म्हणायचं पॉइंटेड. पुढे पहा, टीथ TEETH टीथ म्हणजे दात. अनेक वचन. टीथ जास्त जर असतील तर दात, अनेक वचन. आणि एका दाताला काय म्हणतात मग, सिंग्युलर प्लुरल. हे टीथ जे आहे प्लुरल आहे. काय, जसं माऊसचं माईस होते. माऊस म्हणजे एक उंदीर, माईस म्हणजे अनेक उंदरे. तसं टीथ म्हणजे दात, अनेक दात. तर एका दाताला काय म्हणायचं, टूथ. काय म्हणायचं, टूथब्रश असते की नाही, टूथ म्हणजे दात. TOOTH काय, हां, त्या टूथचं हे अनेक वचन आहे, टीथ. एलिफंट ELEPHANT एलिफंट म्हणजे हत्ती. TOUGH टफ म्हणजे मजबूत, जोमदार. आउटर OUTER आउटर म्हणजे बाहेरील. कव्हरिंग COVERING कव्हरिंग म्हणजे झाकणे. ट्री ट्रंक TREE TRUNK ट्रंक. ट्री ट्रंक म्हणजे झाडाचा बुंधा किंवा खोड, झाडाचे खोड. ट्री ट्रंक. नाही, ब्रँचेस BRANCHES ब्रँचेस म्हणजे फांद्या. पुढचं पाठ पहा. SMILE स्माईल म्हणजे स्मित हास्य. LISTEN लिसन म्हणजे ऐकणे. STORY स्टोरी म्हणजे गोष्ट. केअरफुली CAREFULLY केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक. याच्या अपोजिट वर्ड काय येईल रे, केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. केअरफुल म्हणजे काळजीपूर्वक. त्याच्या अपोजिट वर्ड निष्काळजी, काळजी न करणे, केअरलेस. काय, केअरफुल, त्याच्या अपोजिट वर्ड येते केअरलेस. TICK टिक करणे म्हणजे खून करणे, चिन्हित करणे. टिक करणे म्हणजे खून. हे न बाणाचं आहे, न नळाचं केलं की त्याचा अर्थ बदलतो, बरोबर आहे की नाही. हां, तर हे खून म्हणजे चिन्ह. तुमच्या परीक्षेत म्हणतात बघा, टिक करा म्हणतात बघा. टिक ॲप्रोप्रिएटली, योग्य पर्याय काय करा, टिक करा. MILD माइल्ड म्हणजे सौम्य.
OAR ओअर ओअर म्हणजे नावाडी नाव वल्हवणारा जहाज चालवणारे छोटे होड्या वगैरे चालवतात की नाही त्याला म्हणायचं ओअर OX ऑक्स म्हणजे बैल BOX बॉक्स म्हणजे डब्बा GUN गन म्हणजे बंदूक RAW रॉ म्हणजे कच्चे त्याच्या ऑपोजिट वर्ड काय येईल मग पिकलेलं त्याला काय म्हणतात राईप काय म्हणतात राईप म्हणजे पिकलेले रॉ राईप हे काय झाले अपोजिट वर्ड झाले काय झाले हां प्लीज PLEASE प्लीज प्लीज म्हणजे कृपया WALK वॉक म्हणजे चालणे HARD हार्ड म्हणजे कठीण टणक वॉन्ट WANT वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे आय वॉन्ट मला पाहिजे आय वॉन्ट वॉटर आय वॉन्ट अ पेन ओके नाही वॉन्ट म्हणजे पाहिजे असणे चान्स CHANCE चान्स म्हणजे संधी मला एक तर चान्स भेटावा म्हणते की नाही माझा नंबर याव मला पण चान्स भेटाव असं चान्स म्हणजे संधी डान्स DANCE डान्स म्हणजे नाचणे READOUT रीड आउट म्हणजे वाचून काढा STORY स्टोरी म्हणजे कथा किंवा गोष्ट SLOWLY स्लोली म्हणजे हळुवारपणे LABEL लेबल म्हणजे नाव द्या इथं चिन्ह पडले चिन्ह नसेल एखाद्या वेळेस लेबल करा म्हणजे नाव द्या एखादं चित्र दिलेलं असते तुम्हाला त्या धड्यावर प्रश्न विचारले आहेत बघा लेबल करा खाली शब्द दिलेले असतात वाईल्ड बोर कोणता लेबल करायचं म्हणजे जिथं चित्र दिसाले तिथं शब्द लिहायचा ते त्याला म्हणायचं लेबल काय म्हणतात लेबल म्हणजे त्याला चिन्ह द्या त्याला नाव द्या हो की नाही लेबल एखाद्या आकृतीला तुम्हाला नाव द्यावं लागते विज्ञानामध्ये वगैरे असते की नाही विज्ञानाच्या पेपरमध्ये पण विज्ञानाच्या पुस्तकात पण काय असते आकृत्या असतात आकृत्यांना नावं द्या म्हणतात तुम्हाला आकृती काढा आणि नावं द्या हो की नाही ड्रॉ काय करा ड्रॉ म्हणजे काढा काय काढा ड्रॉ अ डायग्राम म्हणजे आकृती काढा आणि लेबल करा नाव द्या असं आहे लेबल ओरली ORALLY ओरल म्हणजे तोंडी परीक्षेत ओरल सेक्शन होता की नाही तोंडी प्रश्न ओरल त्याच्या विरुद्ध रिटर्न ओरलच्या ऑपोजिट वर्ड रिटर्न तोंडी लेखी पुढचा शब्द पहा मॅच MATCH मॅच म्हणजे जुळवणे REFERENCE रेफरन्स म्हणजे संदर्भ FOLLOWING फॉलोइंग म्हणजे खालील प्रश्न व्यवस्थित वाचा रीड द फॉलोइंग क्वेश्चन केअरफुली खालील प्रश्न
म्हणजे फॉलोइंग क्वेश्चन्स, म्हणजे फॉलोइंग क्वेश्चन्स, खालील प्रश्न. प्रत्येक प्रश्नात तुम्हाला पेपरमध्ये वगैरे हे शब्द येतेच. खालील पॅराग्राफ वाचा. रीड द फॉलोइंग पॅराग्राफ. काय? रीड द फॉलोइंग. फॉलोइंग म्हणजे खालचा, खालील दिलेला. कळालं का? हे शब्द लक्षात ठेवा. फॉलोइंग. स्पीचेस. SPEECHES. स्पीचेस. स्पीचेस म्हणजे कथन, बोललेले वाक्य. शो अप. SHOWUP. शो अप. शो अप म्हणजे दाखवणे. नेचर. NATURE. नेचर. नेचर म्हणजे स्वभाव. नेचरचे दोन अर्थ होतात. नेचर म्हणजे निसर्ग पण होते, नेचर म्हणजे स्वभाव पण होते. होमोफोन्स. काय झालं हे? सारखा उच्चार, अर्थ वेगळा. ह्याची तर स्पेलिंग पण सारखीच आहे. नेचर, नेचर. तिचं नेचर लई चांगलं आहे, हो की नाही? त्याचं नेचर खूप चांगलं आहे. नेचर म्हणजे स्वभाव, हो की नाही? त्याचं काय बी स्वभाव बरोबर नाही, त्याचं नेचर चांगलं नाही. त्याचं नेचर म्हणजे स्वभाव, वागण्याची पद्धत चांगली आहे, चांगली नाही. नेचर म्हणजे स्वभाव. आणि नेचर म्हणजे निसर्ग पण होते. झाड, पाऊस, डोंगर हे नेचर झालं, निसर्ग झालं की नाही? तर नेचर. स्पीकर. SPEAKER. स्पीकर. स्पीकर म्हणजे बोलणारा, कथन करणारा. गेस. GUESS. गेस म्हणजे ओळखा, अंदाज करा. इन्व्हायटेड. INVITED. इन्व्हायटेड. इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित करणे. इन्व्हिटेशन कार्ड असते की नाही? लग्नपत्रिका वगैरे, आमंत्रण, कशाचे इन्व्हिटेशन असते की नाही? आमंत्रण म्हणजे तुला इन्व्हिटेशन आलं की नाही? त्या कार्यक्रमाचं तुला इन्व्हिटेशन आलं की नाही? आणि ज्याच्यावर इन्व्हिटेशन असते त्याला म्हणायचं इन्व्हिटेशन कार्ड, हो की नाही? इन्व्हायटेड म्हणजे आमंत्रित केले, आमंत्रित. इव्हिनिंग. EVENING. इव्हिनिंग. इव्हिनिंग म्हणजे सायंकाळ. TIDYUP. टायडी अप. सुव्यवस्थित ठेवणे. ANTS. ॲन्ट्स. ॲन्ट्स म्हणजे मुंग्या. इथं पण प्लुरल दिले बघा, अनेक वचन. ॲन्ट्स. स्टुपिड. STUPID. स्टुपिड. स्टुपिड म्हणजे मूर्ख. कलेक्टिंग. COLLECTING. कलेक्टिंग. कलेक्टिंग म्हणजे जमा करणे. FOOD. फूड म्हणजे अन्न. HAMMER. हॅमर. हॅमर म्हणजे हातोडा. माहित आहे की हॅमर? हातोडा. हातोडे असतात बघा आपल्या बाजूला. ते कोणाचं आहे? गिचड्याचं घर आहे की नाही? आहे की ना? त्यावर असतात की नाही मोठे मोठे हातोडे? हॅमर. काय? LEARN. लर्न. लर्न म्हणजे शिकणे. इडियम. IDIOM. इडियम. इडियम म्हणजे वाक्यप्रचार, म्हणी. SLY. स्लाय. स्लाय म्हणजे फसव्या, लबाड. स्टबर्न.
STU डबल B ORN स्टब्बर्न. स्टब्बर्न म्हणजे हट्टी असतात ना, म्हणजे एखाद्या गोष्टीचं जिद करायचं हो की नाही, मला पाहिजेत, त्याला म्हणायचं स्टब्बर्न. काय म्हणायचं? MULE म्यूल. म्यूल म्हणजे खेचर. BUSY बिझी. बिझी म्हणजे कामात मग्न असणे. I am busy. कशामध्ये बिझी आहात? कोणतं काम आहे चालू सध्या? त्याला रीडिंग वर्ड्स. I am busy in रीडिंग वर्ड. हो की नाही? बरोबर. BEE बी म्हणजे मधमाशी. QUIET क्वाइट. क्वाइट म्हणजे शांत. कीप क्वाइट शांत बसा. MOUSE माऊस म्हणजे उंदीर. हे झालं सिंगुलर. याचं प्लुरल काय? काय स्पेलिंग? MICE. लक्षात ठेवा, MICE. आणि हे MOUSE सिंगुलर, MICE प्लुरल. STRONG स्ट्रॉंग. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. याच्या अपोजिट वर्ड वीक. व्हेरी गुड. काय स्पेलिंग येईल का? व्हेरी गुड. काय वीक म्हणजे अशक्त, कमजोर. स्ट्रॉंग, वीक. लक्षात ठेवा. पुढे पहा आता पुढचा शब्द स्लो. SLOW स्लो म्हणजे हळू. याच्या अपोजिट वर्ड आहे फास्ट. SNAIL स्नेल. स्नेल म्हणजे गोगलगाय. ब्रेव. BRAVE ब्रेव म्हणजे शूर. त्याच्या विरुद्ध येईल का तुम्हाला? अपोजिट वर्ड येईल का ब्रेवच्या? येईल का? टिमिड. काय? TIMID टिमिड म्हणजे भित्रा. ब्रेव, टिमिड. TIMID लक्षात ठेवा. प्राऊड. PROUD प्राऊड म्हणजे अभिमान. इंडिया इज माय कंट्री. त्याच्यामध्ये आहे की नाही? आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हॅरिड हेरिटेज. मला माझ्या भारतातल्या विविधतेबद्दल आणि परंपरेबद्दल काय आहे? प्राऊड आहे, अभिमान आहे. आय एम प्राऊड ऑफ इट्स रिच अँड व्हॅरिड हेरिटेज म्हणते की नाही प्लेजमध्ये? हां. पिकॉक. PEACOCK पिकॉक म्हणजे मोर. SUITABLE सुटेबल. सुटेबल म्हणजे योग्य. ऑब्जेक्ट्स. OBJECTS ऑब्जेक्ट्स म्हणजे वस्तू. शार्पन. शार्पन म्हणजे धार लावणे. WRITE राईट म्हणजे लिहिणे. डेकोरेट. DECORATE डेकोरेट म्हणजे सजवणे. तुम्ही सजवता की डेकोरेशन करता की घरी? गणपतीला, दिवाळीला घर डेकोरेट करता की नाही? बड्डेला हो की नाही? त्याला काय म्हणायचं? डेकोरेट, सजवणे. वी डेकोरेट हाऊस. किंवा ॲट
गणेश फेस्टिवल. ॲट दिवाळी. की नाही, दिवाळीला गणेश फेस्टिवलला तुम्ही करता की नाही डेकोरेशन. पेंट. PAINT. पेंट म्हणजे तयार केलेला. रंगवणे. पेंट म्हणजे रंग देणे. नाही. ओपन. OPEN. ओपन म्हणजे उघडे. खुले. WASH. वॉश म्हणजे धुणे. POLISH. पॉलिश. पॉलिश म्हणजे उजाळा देणे. थ्रो. THROW. थ्रो म्हणजे फेकणे. त्याच्या अपोजिट वर्ड काय येईल मग थ्रोच्या? काय येईल? थ्रो म्हणजे फेकणे, कॅच म्हणजे पकडणे. बरोबर आहे की नाही? हे झालं अपोजिट वर्ड. शब्द वाचताना असं सोबत सोबत हे पण लक्षात ठेवायचं. अपोजिट वर्ड, सिंग्युलर, प्लुरल, हो की नाही, होमोफोन्स, सिनोनिम्स असतात की नाही, ते पण लक्षात ठेवायचं. इथं खाली आलंय बघा ते शब्द. CATCH. कॅच म्हणजे पकडणे. BREAK. ब्रेक म्हणजे फोडणे. त्याच्या अपोजिट वर्ड काय येईल मग? ब्रेक म्हणजे फोडणे, तोडणे. त्याच्या विरुद्ध काय येईल मग? बनवणे. चालेल, जॉईन येईल किंवा मेक. काय येईल? मेक म्हणजे बनवणे, ब्रेक म्हणजे तोडणे, हो की नाही? MAKE. POUR. पॉर. पॉर म्हणजे ओतणे. JOIN. जॉईन म्हणजे जोडणे. पुढचे शब्द पहा आता. FIND. फाइंड म्हणजे शोधणे. तुम्हाला परीक्षेत क्वेश्चन पेपरमध्ये प्रश्न विचारताना फाइंड येते बघा. फाइंड द आन्सर. काय म्हणतात? उत्तर शोधा, हो नाही? फाइंड द आन्सर फ्रॉम द फॉलोइंग पॅसेज. फॉलोइंग खालील शब्द बघितले आत्ताच. खालील उतार्यातून काय करा तुम्ही? आन्सर शोधा. फाइंड. FOLD. फोल्ड. फोल्ड म्हणजे घडी करणे. मेजर. MEASURE. मेजर. मेजर म्हणजे मोजमाप. रिपेअर. REPAIR. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. EXAMPLE. एक्झाम्पल. एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. उदाहरण देता की नाही तुम्ही? एखाद्या गोष्टीचं उदाहरण देता, हो की नाही? निर्जीव वस्तू. निर्जीव म्हणजे काय? नॉन लिव्हिंग. काय? लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव, हो की नाही? सांगा मग काही लिव्हिंग थिंग्सचे नाव सांगा. लिव्हिंग म्हणजे सजीव, सजीवांची नाव. उदाहरण, एक्झाम्पल. काय? एक्झाम्पल सांगा कोणते लिव्हिंग थिंग्सचे. आरुषी. ट्री. अजून? डॉग. माईस. ओके. कॅट. हे सर्व काय आहेत? लिव्हिंग थिंग्स. काय आहेत? आता नॉन लिव्हिंग थिंग्स सांगा. नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. सांगा. टेबल. व्हेरी गुड. चेअर. पेन. बॉल. हे सर्व काय आहेत? नॉन लिव्हिंग. काय आहेत? तू सांग तनपुतले. बुक. हे पण काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. काय? व्हेरी गुड. छान. चला आता हे आपण बघितलं काय? लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्सचे एक्झाम्पल पाहिल्या. बरोबर आहे की नाही? एक्झाम्पल म्हणजे उदाहरण. KNIFE. नाईफ म्हणजे चाकू. सुरी. TUS. केयस. टस्क्स.
टस्क्स म्हणजे सुळेदात. सीझर्स SCI डबल S ORS सीझर्स. सीझर्स म्हणजे कैची, कातर. कोण यूज करते रे सीझर्स? सीझर्स कोण यूज करते? हा, डॉक्टर यूज करतात. अजून कोण यूज करते? हा, टेलर यूज करतो की नाही? सीझर्स यूज करते की नाही? हा. पुढे पहा, रीडिंग READING. रीडिंग म्हणजे वाचत आहे. क्राईंग CRYING. क्राईंग. क्राईंग म्हणजे रडत आहे. yesterday Lakshmi was crying in the class. But we don't know what was happened with her. What's wrong with her? Okay, na? Lakshmi, will you please tell us why you was crying? तू का रडत होतीस? सांगशील का? बरं ठीक आहे, नंतर सांग. ओके. क्राईंग. Lakshmi was crying yesterday in the class. Laughing LAUGHING. Laughing म्हणजे हसत आहे. Lakshmi was crying and Arushi, her friend, was laughing. It is not good, Arushi. है की नाही? पुढे sitting SITTING. Sitting म्हणजे बसत आहे. I am sitting. है की नाही? To take लंच. मी लंच घेण्यासाठी, जेवण करण्यासाठी दुपारचं बसत आहे. है की नाही? पुढे आता शाउटिंग SHOUTING. शाउटिंग म्हणजे मोठ्याने ओरडणे. सिच्युएशन SITUATION. सिच्युएशन म्हणजे स्थिती. क्वेश्चन QUESTION. क्वेश्चन म्हणजे प्रश्न. याच्या अपोजिट वर्ड मग काय येईल? काय येईल? राईट. खाली आले बघा, ANSWER. आन्सर म्हणजे उत्तर. फायटिंग FIGHTING. फायटिंग म्हणजे लढाई, मारामारी करणे. गोईंग म्हणजे जात आहे. I am going to school. Waiting WAITING. वेटिंग म्हणजे वाट पाहणे. पहा, स्पेलिंग कडे व्यवस्थित लक्ष द्या. आता पुढचा धडा आहे अ लेटर फ्रॉम हिंगोली. हिंगोलीहून आलेलं पत्र. याचे शब्द बघूत आता आपण. पहिला शब्द आहे डिअर. DEAR. डिअर म्हणजे प्रिय. REACHED. रिच्ड म्हणजे पोहोचला. वंडरफुल. WONDERFUL
FUL. वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर, आश्चर्यजनक, विस्मयकारक. स्पेंट. SPENT. स्पेंट. स्पेंट म्हणजे घालवले, व्यतीत केले. अनफॉर्गेटेबल. UNFORGETTABLE. अनफॉर्गेटेबल म्हणजे न विसरण्याजोगे. याच्या अपोजिट वर्ड फॉर्गेटेबल. UN काढून टाकायचं. UN प्रिफिक्स लागलं, UN लागलं की त्याचं अपोजिट होते. फॉर्गेटेबल, अनफॉर्गेटेबल. ओके. फॉर्गेटेबल म्हणजे सहज विसरायसारखं, सहज विसरून जायसारखं. फॉर्गेटेबल. अनफॉर्गेटेबल विसरून न जायसारखं. ओके. फॉर्गेटेबल, अनफॉर्गेटेबल. मोमेंट. MOMENT. मोमेंट म्हणजे क्षण. SUMMER. समर म्हणजे उन्हाळा. रेनी सीझन. रेनी सीझन म्हणजे पावसाळा. विंटर म्हणजे हिवाळा. ओके नाही. WINTER. विंटर म्हणजे हिवाळा. आता कोणतं सीझन चालू आहे आता? रेनी. काय? RAINY. रेनी. SEASON. सीझन. रेनी सीझन. रेनी सीझन म्हणजे पावसाळा. वॅकेशन. VACATION. व्हॅकेशन. व्हॅकेशन म्हणजे सुट्टी. ADDED. ॲडेड. ॲडेड म्हणजे भर टाकणे. कलरफुल. COLOUR FUL. कलरफुल. कलरफुल म्हणजे रंगयुक्त. ह्याच्या अपोजिट वर्ड काय येईल मग? जिथं जिथं फुल आलं, जिथं जिथं शेवटी आता केअरफुलला पण फुल आलतं, त्याच्या जागी आपण काय टाकलं रे? जिथं जिथं फुल आलं ते फुल काढून टाकायचं आणि तिथं लेस लावायचं. काय लावायचं? कलरफुल, कलरलेस. काय? कलरलेस. कलरच नसलेला कलरलेस. आणि भरपूर रंग असलं की कलरफुल. त्याच्या अपोजिट वर्ड कलरलेस. LESS लावायचं. हो की नाही? हे दोन्ही काय आहेत? सफिक्स आहेत. काय आहेत? शेवटी लागतात म्हणून त्याला सफिक्स म्हणायचं. मेमरीज. MEMORIES. मेमरीज. मेमरीज म्हणजे आठवणी. स्कूल मेमरी. शाळेच्या आठवणी. नाही, आता तुम्ही मोठे झाल्या, 8वी 9वी 10वीला गेल्या, अजून मोठे झाल्या, नोकरी लागली, तुम्हाला आठवतात स्कूल मेमरीज. शाळेतले दिवस आठवतात. हो की नाही? शाळेतले फोटो बघता तुम्ही, कार्यक्रमाची आठवण करता, असं झालं तसं झालं. त्याला काय म्हणतात? स्कूल मेमरीज. राईट. पुढे पाहात. एन्जॉयड. ENJOYED. एन्जॉयड. एन्जॉयड म्हणजे आनंद घेतला. स्विमिंग. SWIMMING. स्विमिंग म्हणजे पोहणे. RIVER. रिव्हर म्हणजे नदी. BANK. बँक. बँक म्हणजे नदीचा किनारा. बँक म्हणजे आपली बँक पण होते, पैशाची बँक पण होते, आणि बँक म्हणजे नदीचा किनारा पण होतो. थ्रू.
थ्रो नाही आहे, थ्रू आहे. थ्रो वेगळं, THROW. हे काय आहे? थ्रू आहे. थ्रू, THROUGH. थ्रू म्हणजे आरपार, मधून. HILLS. हिल्स म्हणजे टेकड्या. बफेलो, BUFFALO. बफेलो म्हणजे म्हैस. ऑन द वे, ON THEWAY. ऑन द वे, रस्त्यामध्ये, मार्गात. बॅक होम, BACKHOME. बॅक होम, घरी परत येणे. FELT. फेल्ट म्हणजे वाटले. LIKE. लाईक म्हणजे च्या सारखे. पुढे पहा, LIKE. लाईक म्हणजे च्या सारखे. सेम. लाईक म्हणजे आवडणे पण होते आणि लाईक म्हणजे सारखं सारखं पण होते, हो की नाही? लाईक म्हणजे सारखं सारखं पण होते आणि लाईक म्हणजे मला आवडणे पण होते. आय लाईक, मला आवडते, हो की नाही? KING. किंग. किंग म्हणजे राजा. LUNCH. लंच. लंच म्हणजे दुपारचे जेवण. GREAT. ग्रेट. ग्रेट म्हणजे मोठा. श्रेष्ठ. इनकम्पेरेबल. INCOMPARABLE. इनकम्पेरेबल. अतुलनीय. ज्याची कशासोबतच तुलना होऊ शकत नाही त्याला म्हणायचं इनकम्पेरेबल. नाही बाबा, त्याची कोणासोबतच तुलना होईना, त्यांना लय भारी आहे, हो नाही? त्याच्यासारखं त्यानंच आहे इनकम्पेरेबल. काय त्याच्या अपोजिट वर्ड मग? काय? कम्पेरेबल. फक्त सुरुवातीचं प्रिफिक्स काढून टाकायचं, इन काढून टाकायचं. बरोबर प्रिफिक्स पण लावा लागतात. इथं काय लागते? इनच लागते, हो की नाही? दुसरं काही लागत नाही. तर कुठे कुठे वेगवेगळे प्रिफिक्स लागतात, हो की नाही? कुठं कुठं अन लागते, कुठं कुठं इन लागते, कुठं कुठं अ लागते, हो की नाही? तर कुठे कोणते प्रिफिक्स लागतात, कुठे कोणते सफिक्स लागतात ते पण लक्षात पाहिजे. तर कम्पेरेबलचं अपोजिट करायचं असेल तर काय लागते? इनकम्पेरेबल. काय? हां. बाउंड. BOUND. बाउंड. बाउंड म्हणजे एकत्रित केलेला. व्हॉल्यूम्स. VOLUMES. व्हॉल्यूम्स. व्हॉल्यूम्स म्हणजे खंड, भाग. लुकिंग फॉरवर्ड. LOOK ING FORWARD. लुकिंग फॉरवर्ड, पुढच्या काळात. रिगार्ड्स. REGARDS. रिगार्ड्स. रिगार्ड्स म्हणजे विनम्रता, हो की नाही? मोठ्या माणसाला गिव्ह माय रिगार्ड्स. माझं काय सांग? नमस्कार सांग, माझी विनम्रता सांग. लेटरमध्ये असतं की नाही? गिव्ह माय रिगार्ड्स, माझं प्रणाम सांग, हो की नाही? गिव्ह माय रिगार्ड्स टू अंकल अँड आंटी. काका काकूंना माझा नमस्कार सांग, रिगार्ड्स, हो की नाही? विनम्रता सांग. युअर्स लविंगली. तुमचाच प्रिय. आता आवडीचा असेल तर लविंगली म्हणता. आता तुम्ही फॉर्मल सरला वगैरे जर लिहित असल्या तर काय म्हणता? लविंगली म्हणणार,
की नाही, काय म्हणता, तुमचाच नम्र, युअर्स आज्ञाधारक, हो की नाही, युअर्स ऑबिडियंट, काय ऑबिडियंट, सिन्सिअर, काय म्हणता, युअर्स सिन्सिअरली, तुमचाच प्रामाणिक, हो की नाही, असं असते. आणि मित्र वगैरे असेल तर लविंगली म्हणता, युअर्स लविंगली फ्रेंड, हो की नाही. ते आपल्या आता मैत्रीवर डिपेंड करते, तुम्ही कोणासोबत लिहायला काय नाही पत्र, बरोबर आहे की नाही. आता समजा एखादं हेडमास्टरला वगैरे लिहिल्या तर तिथं तर येणार ना लविंगली, येत नाही. मित्राला वगैरे लिहिता, मैत्रिणीला लिहिता तर तिथं ठीक आहे, युअर्स लविंगली, हो की नाही. आई वडिलांना पण लिहू शकता, युअर्स लविंगली डॉटर, तुमचीच प्रिय मुलगी, असं लिहू शकता. सेंडिंग, SENDING, सेंडिंग, सेंडिंग म्हणजे पाठवणे. पोस्टल स्टॅम्प्स, पोस्टाचे तिकीट, पोस्टल स्टॅम्प्स. मॅच बॉक्स, मॅच बॉक्स म्हणजे काड्याच्या डब्बीला मॅच बॉक्स म्हणतात. काड्याची डबी असते की नाही घडी, त्याला काय म्हणायचं, मॅच बॉक्स. काय म्हणायचं, हां. LIVE, लिव्ह, लिव्ह म्हणजे राहणे. ह्याच्या अगोदर एक शब्द समजा आपण गेलता, लिव्ह गेलता, त्याची स्पेलिंग काय होते रे, LEAVE, काय होते, लिव्ह म्हणजे सोडून जाणे. मी म्हणलं होतं बघा, आय एम लिव्हिंग बितनाळ, मी बितनाळ सोडून जात आहे, हो की नाही. ते कोणतं लिव्ह आहे, LEAVE, कोणतं आहे, आणि हे कोणतं लिव्ह आहे, LIVE. हे LIVE लिव्ह म्हणजे राहणे आणि LEAVE लिव्ह म्हणजे सोडून जाणे, राईट. ओके, छान. लायब्ररी, LIBRARY, लायब्ररी. लायब्ररी म्हणजे ग्रंथालय. माहित आहे सर्वांना, तुम्ही पुस्तक वाचता लायब्ररी मधले आपल्या शाळेच्या, बरोबर. पुढे रिलेटिव्स, RELATIVES, रिलेटिव्स, नातेवाईक. शब्द महत्वाचे आहेत, तुमच्या दैनंदिन परिचयाचे आहेत. अरे माझ्या घरी आज काका काकू आलेत, कोण आलेत, म्हणजे ते कोण आहेत, तुमचे रिलेटिव्ह आहेत. कोण आहेत, नातेवाईक आहेत की नाही, ज्यांच्यासोबत नातं असते त्याला काय म्हणायचं, इंग्रजीत काय म्हणायचं, इकडे आवाज नाही झाला मुलांचा, रिलेटिव्ह म्हणायचं. इंटरेस्टिंग, INTERESTING, इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. पुढचे शब्द बघा, अकॉर्डिंग, ACCORDING, अकॉर्डिंग. अकॉर्डिंग म्हणजे शानवे, त्यानुसार. प्रेफरन्सेस, PREFERENCES, प्रेफरन्सेस. प्रेफरन्सेस म्हणजे प्राधान्य, महत्व, हो की नाही. प्रेफरन्सेस म्हणजे तुम्ही कशाला महत्व देता, प्रेफरन्स काय, हां, प्राधान्य कशाला देता तुम्ही, त्याला म्हणायचं प्रेफरन्स. काय म्हणायचं, हां, महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. THOSE, दोज. दोज म्हणजे दॅटचे अनेक वचन रूप, ते, त्या, ती. SPOT, स्पॉट म्हणजे ठिकाण. एक्सक्लामेशन्स, EXCLAMATIONS, एक्सक्लामेशन्स, उद्गारवाचक. माहित आहे तुम्हाला, एक्सक्लामेशन साईन माहित आहे, उद्गाराचे चिन्ह माहित आहे. अरे बापरे म्हणलं की काय येते, उद्गाराचे चिन्ह येते की नाही, एक्सक्लामेशन्स येतात. हुर्रे, हे म्हणते की नाही, ग्रेट, हो की नाही, असं
उद्गारवाचक चिन्ह त्या ठिकाणी लागते. एक्सक्लामेशन्स म्हणजे उद्गारवाचक. FIND फाइंड म्हणजे शोधणे. FAVOURITE फेवरेट. फेवरेट म्हणजे आवडीचा. माय फेवरेट कलर माझा आवडता रंग. माय फेवरेट ड्रेस माझा आवडता ड्रेस. माय फेवरेट पेट माझा आवडता पाळीव प्राणी. कॅट. कॅट इज माय फेवरेट पेट. मांजर ही माझी आवडती प्राणी आहे. पेट PET पेट. काय पेट म्हणजे पाळीव प्राणी. पुढे पाहता HOW हाऊ. हाऊ म्हणजे कसा कशी कसे. आणि हाऊ मेनी. हाऊ मेनी म्हणजे किती. इथे एखादं प्रिंट मिस्टेक होतात. नुसता हाऊ जर आलं तर कसा कशी कसे. हाऊ आर यू तू कसा आहेस. हाऊ मेनी म्हणल्यावर किती हो की नाही. हाऊ मेनी रुपीज डू यू वॉन्ट तुला किती पैसे पाहिजे हो की नाही. हाऊ मेनी. पुढे NOTE नोट. नोट म्हणजे नोंद करा. तुमच्या पुस्तकात नोंद करता की नाही तुम्ही शिकवताना. माझी नोंद मध्ये नोट डाऊन. काय माय नोट माझी नोंद. माझी नोंद. प्रोनाउन्स्ड PRONOUNCED प्रोनाउन्स्ड. प्रोनाउन्स म्हणजे उच्चारणे. WITHOUT विदाउट. विदाउट म्हणजे त्याशिवाय. TRYING ट्राईंग. ट्राईंग म्हणजे प्रयत्न करत आहे. ॲक्सेंट ACCENT ॲक्सेंट शब्द उच्चारण्याची खास शैली. ॲक्सेंट. स्मॉलर SMALLER स्मॉलर. स्मॉलर म्हणजे लहान आकाराचा. WORDS वर्ड्स म्हणजे शब्द. HIDDEN हिडन. हिडन म्हणजे लपलेले. शब्दामध्ये लपलेले छोटे शब्द शोधा. फाइंड स्मॉल वर्ड्स hidden in the following words. खालील शब्दातले लपलेले शब्द हिडन वर्ड. काय काय लपलेले असतात ना. तुम्हाला प्रश्न विचारतात बघा. ऑर्डर ऑफ द लेटर्स वर्णाक्षरांचा क्रम. क्रम REACHED रीच्ड. रीच्ड म्हणजे पोहोचला. कलरफुल COLOUR FUL कलरफुल. कलरफुल म्हणजे रंगीत. लविंगली LOVINGLY लविंगली. लविंगली म्हणजे प्रिय.
सिमिलरली SIMILARLY सिमिलरली म्हणजे च्या सारखे. पुढे पाहत. ठीक आहे. तर यानंतर जे शब्द आहेत ते आपण नंतरच्या ह्याच्यात पाहू.